नांदेड जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे। सोयाबीनचे पीक सध्या चांगल्या स्थितीत आले असताना पावसाने हुलकावणी दिली आहे, त्यामुळे सोयाबीनच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे। सोयाबीनच्या कोळ्या पिकावर या अळीने आक्रमण केल्यामुळे सोयाबीनचे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। अळीचा प्रादुर्भाव वाढला असला तरी कृषी विभागाकडून अद्याप शेतकऱ्यांना कुठलाही सल्ला देण्यात आला नाहीये। या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। या अळीच्या प्रादुर्भावासंदर्भात कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत। अधिकाऱ्यांनी स्वतः यावं, बघावं, शेती बांधावर यावं आणि शेतकऱ्यांना सल्ला द्यावा आणि याच्यावर सोयाबीनावर खूप प्रादुर्भाव झाले आहे। त्यासाठी बंदोबस्तासाठी काहीतरी मार्गदर्शन करावं शेतकऱ्यांना। पाऊस नाही पडलेली आहे, बरोबर पडत नाही। कापूस आणि सोयाबीनचं खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। 20-25 दिवस झालेले आहेत आणि पावसानं दाटे मारल्यामुळं आपल्या भागातील शेतकऱ्याचं शेताचं सोयाबीनचं आणि कापसाचं अळीचा दुष्प्रभाव आणि काही अधिकारी आपल्या बांधावर येत नाही आणि कुठलीही मदत किंवा कुठलाही सल्ला देत नाहीत। पहिला कृषी विभागाचे अधिकारी येऊन सल्ला वगैरे देत होते, आता आम्हाला कृषी विभागाचा अधिकारी कुठला आहे तेच माहित नाही, कारण मोजक्या शेतकऱ्याकडे येत आहे खाली काहीच नाही। सध्याला काय मग तुम्हाला काय करावं? आमची एकच अपेक्षा आहे, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन शेतीच्या बांधावर येऊन आम्ही शेतकऱ्याला सल्ला द्यावी, त्याच्यातून आम्हाला मार्ग काढावा, अन्यथा खूप मोठं नुकसान होणार आहे याच्या अळीच्या दुष्प्रभावामुळे।